हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण खूप इम्पॉर्टंट विषय बघणार आहेत. जसं की तुम्हाला सर्वांना माहित आहे की आपले बीएससी नर्सिंगचे महाराष्ट्रातील ऍडमिशन्स चालू झालेले आहेत. तरी पण अजून भरपूर विद्यार्थ्यांना हेच माहिती नाही की त्यांना जे कॉलेज पाहिजे आहे तर ते कॉलेज कसं असलं पाहिजे. भरपूर मुलं काय करतात माहिती का, जे मी अनुभवावरून सांगतो की माझे जे मित्र होते तर त्यांना जर मी कधी विचारलं की बाबा तू आपलं कॉलेज काय निवडलं तर त्यांचं फक्त एकच उत्तर असायचं, मला काही बाबा माहित नव्हतं, मी अंदाजपंचे लिस्ट काढली होती, दिलं टाकून आणि माझा नशिबाने नंबर लागला आणि घेतला ऍडमिशन. आणि मग इथं आल्यावर त्यांना भरपूर सगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागलं, जे त्यांना माहित पण नव्हतं की पुढे चालून असं होऊ शकतं. म्हणून तुम्हाला सगळ्यांना आधीच एक वॉर्न करण्यासाठी किंवा अजून तुमचे चॉईस फिलिंग बाकी आहेत आणि ह्या चुका तुम्ही पण करणार आहेत, म्हणून आपण ह्या चुका थांबवण्यासाठी मी आज एक छोटासा व्हिडिओ बनवलाय आणि मी एक छोटीशी चेकलिस्ट काढतोय की त्या चेकलिस्टमध्ये तुम्ही तुमचं बेस्ट कॉलेज आणू शकता. म्हणजे एक बेस्ट कॉलेजसाठी ज्या काय म्हणतो आपण त्याला एक चेकलिस्ट बनवली मी, त्याच्यामधून तुम्ही तुमचं बेस्ट कॉलेज सिलेक्ट करू शकता. तर तुम्हाला फक्त आता एवढंच करायचं आहे की तुम्ही जे तुमचं कॉलेज सिलेक्ट करणार आहेत ऍडमिशनसाठी, तर तुम्हाला ह्या तुमच्या गरजा मीट होतात का हे तुम्हाला त्यामधून बघायचं आहे. तर एकदम सोप्या पद्धतीत आज मी तुम्हाला काही पॉईंट सांगणार आहे जे तुमच्या बेस्ट कॉलेजमध्ये असलं पाहिजे. आणि जे तुम्ही आता चॉईस फिलिंग करणार आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही तुमचं नवीन कॉलेज निवडा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला पुढे चालून जास्त प्रॉब्लेम्स येणार नाहीत. भरपूर मुलांना माहिती नसतं आणि काहीच नसतं, अंदाजपंचे देतात कॉलेज टाकून आणि ऍडमिशन झाल्यानंतर त्यांना मग प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. तर सर्वात पहिला पॉईंट म्हणजे कॉलेजची फीज. तर कॉलेजची फीज आपण एमयूएचएस अंडर येतो आणि एमयूएचएस अंडर जे ऍफिलिएटेड कॉलेजेस आहेत तर त्यांना सर्वसाधारणतः 80,000 ते 1,20,000 सर्व कॉलेजेसना फी आहे. 80,000, 90,000, 1,85,000 किंवा असं 1,20,000 फी आहे. तर याच्यापैकी जे कॅटेगरीमध्ये विद्यार्थी येतात म्हणजे एनटी, एससी, एसटी, तर या विद्यार्थ्यांना काहीच फी नसते. त्यांना फी पूर्ण 100% फी माफ असते. त्यांना मायनर फी असते 4,000, 5,000 जे करून डिपॉझिट्स वगैरे असतील आणि एक्झामिनेशनची फी, ही फी त्या विद्यार्थ्यांना भरायची असते. पण प्रॉब्लेम येतो ओबीसीच्या विद्यार्थ्यांना. तर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी काय असतं, 50% फी असते. ईडब्ल्यूएस जे आहेत किंवा ज्यांनी कुंडी केले तर त्यांच्यासाठी 50% असते. आता ओपन आणि मॅनेजमेंट, जर तुम्ही मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घेणार आहात तर तुम्हाला कॉलेजची पूर्ण फी भरणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून आहात, तुम्हाला कुठल्याही प्रकारची सवलत नाहीये, अशा विद्यार्थ्यांना पण 100% फी भरावी लागते. म्हणजे तुम्ही आता कॉलेज निवडताना त्या कॉलेजची फी किती आहे आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येता हे बघणं खूप गरजेचं आहे. असं नको व्हायला की तुम्ही कॉलेज टाकलं, नंबर टाकला आणि तिथं गेल्यावर कळलं की बाबा इथं खूप जास्त फी आहे आणि मी आता ही फी भरू नाही शकत. अशा वेळेस ते कॉलेज तुम्हाला काय कॅन्सल करावं लागेल. तर पहिला टॉपिक कळला फी. तुम्हाला जी अफोर्डेबल फी आहे तर असंच कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ते तुमच्या घरापासून कॉलेज किती दूर आहे. भरपूर विद्यार्थ्यांचा नंतर खूप प्रॉब्लेम होतो ट्रॅव्हलिंगसाठी. जर तुम्ही हॉस्टेल जर घेणार आहात तर मुलींसाठी मग तुम्हाला 24 तासामध्ये तुम्हाला ट्रेन भेटत नाही. तुम्हाला 4 दिवस आधी ट्रेनचं तिकीट बुक करावं लागतं. जसं की आपण दिवाळी आणि दसरा आला, हे जे आपले फेस्टिवल आहेत, फेस्टिवलमध्ये ट्रेनला गर्दी असते, अशा वेळेस तुम्हाला तिकीट भेटत नाही, मग तुमचा घरी जायचा प्रॉब्लेम होऊन जातो. त्यासाठी होईल तितकं घरापासून जवळचं कॉलेज नाही. आमच्या कॉलेजचे बहुतांश विद्यार्थी आहेत ते खूप लांबचे आहेत, त्यांना येण्यासाठी 24 तास लागतात. आणि कॉलेज अचानक कॉलेजला बोलवतं तर त्या विद्यार्थ्यांचे खूप प्रॉब्लेम होतात. कधी कधी त्यांना ट्रेनचं तिकीटही भेटत नाही आणि ते वेळेवर कधी कॉलेजला पण येऊ शकत नाही. आणि आपल्याकडे तो 1:3 ड्युटीचा क्रायटेरिया असतो की तुम्ही एक दिवस मारली तुम्हाला 3 दिवस भरून देणं असतं. तर याच्यामध्ये तुम्ही कॉलेज सिलेक्ट करता असं करा की जे तुम्हाला येण्या जाण्यासाठी सोपं असेल. कधी कधी तुमच्या पॅरेंट्सला पण अचानक भेटण्याची गरज पडली, तुम्हाला कधी अचानक घरी जायची वेळ पडली तर तुम्हाला 6 ते 7 तासामध्ये अफोर्डेबल असलं पाहिजे आणि तुम्ही लवकर घरी जाऊ शकता असं कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे मेस आणि हॉस्टेल. तर भरपूर कॉलेजेस असे आहेत की तिथे मेस आणि हॉस्टेल सुविधा आहे, काही ठिकाणी नाहीये, काही ठिकाणी आहे फक्त मुलींसाठीच आहे. तर तुम्हाला कॉलेज असं सिलेक्ट करायचं जिथं तुम्हाला कमीत कमी फी मध्ये हॉस्टेल आणि मेस अवेलेबल असली पाहिजे. त्यानंतर दुसरं, काही ठिकाणी गव्हर्नमेंट हॉस्टेल असतात. गावचं तुमचं कॉलेज जर जिल्ह्याच्या ठिकाणी जर असेल तर तिथं गव्हर्नमेंट हॉस्टेल असतात. तर ते पण तुम्हाला विचारून घ्यायचंय की बाबा इथे गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे, जर तुम्हाला कॉलेजचं हॉस्टेल नको असेल तर तुम्ही फ्रीमध्ये गव्हर्नमेंटच्या हॉस्टेललाही राहू शकता. तिथे तुम्हाला सीट पण भेटते आणि फ्रीमध्ये राहण्या खाण्यासाठी पण सोय केलेली असते. त्यानंतर दुसरी गोष्ट राहण्याबद्दल झाली तर मेस नाही, आपली प्रायव्हेट रूम्स. जर तुमच्या कॉलेजला जर हॉस्टेल जर नसेल तिथे तर तुम्हाला मग प्रायव्हेट रूम घेऊन मित्रांसोबत राहावं लागेल. तर अशा ठिकाणी कॉलेजपासून किती अंतरावर रूम आहेत
तुमची फॅसिलिटीज कशी आहे, तिथं रेंट किती आहे, मंथली खर्च किती होईल तुमचा, हे तुम्हाला सर्व आधी बघून घ्यायचंय, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून काही प्रॉब्लेम्स यायला नको. त्याच्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे तुमची मेस. जर हॉस्टेलची कॉलेजची जर मेस असेल तर ठीक आहे, पण काही ठिकाणी बाहेर पण मेस अवेलेबल नसते, मग तुम्हाला बाहेरच काहीतरी वडापाव पाणीपुरी मुलं राहतात, तर ह्या प्रॉब्लेम तुम्हाला यायला नको. तिथला तिसरा टॉपिक तो म्हणजे आपले काय हॉस्टेलची सोय. त्याच्यानंतर आपण चौथा पॉईंट बघणार आहे ते म्हणजे तुमच्या कॉलेजला पोस्टिंगसाठी हॉस्पिटल कुठलं अवेलेबल आहे. भरपूर कॉलेजेसचा आजकाल प्रश्न होतो की मुलांना पोस्टिंगसाठी हॉस्पिटलच नाहीये. जर तुमच्या कॉलेजला पॅरेंट हॉस्पिटल असेल, ॲफिलिएटेड हॉस्पिटल जर असेल तर खूप चांगलं आहे, असं कॉलेज तुम्ही गमावू नका, तिथे तुम्ही ऍडमिशन घेऊन टाका. पण भरपूर ठिकाणी असं आहे की कॉलेजच्या पोस्टिंगसाठी किंवा हॉस्पिटल पोस्टिंगसाठी मुलांना कॉलेजपासून ट्रॅव्हल करून जावं लागतं. तर तुम्ही हे टाळण्याचा प्रयत्न करा. असं कॉलेज निवडा की जिथं तुम्हाला जवळच हॉस्पिटल असेल आणि पॅरेंट हॉस्पिटल असेल, जिथं करून तुम्हाला पोस्टिंगसाठी कुठलीही शंका किंवा अडचण येणार नाही. आपल्या नर्सिंगमध्ये काय असतं, प्रत्येक 2-3 महिने झाले की आपले 8 दिवस पोस्टिंग, 15 दिवस पोस्टिंग असते. आपले जर तुम्ही सिलेबस कॉपी जर बघितल्या तर थेरी आवर्स आणि प्रॅक्टिकल आवर्स आपले वेगळे आहेत. तर प्रॅक्टिकल आवर्स आपल्याला कॉलेज हॉस्पिटलमध्ये जाऊन भरून द्यायचे असतात, तिथं आपल्याला काम करायचं असतं, शिकायचं असतं. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं जवळपासचं हॉस्पिटल असणे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही ऍडमिशनला जाताना ही गोष्ट ध्यानातच ठेवायची की बाबा मला जे असं कॉलेज निवडायचंय की जिथं मला हॉस्पिटलची सुविधा असेल, म्हणजे तुम्ही 4 वर्षात सर्वपणे शिकूनच बाहेर पडाल. त्यानंतर सेकंड म्हणजे पार्ट टाइम जॉब. आता हा खूप मॅन्डेटरी क्वेश्चन नाहीये, पण भरपूर मुलांचं असतं की 4th इयर नंतर किंवा 3rd इयर किंवा 4th इयर मध्ये ते पार्ट टाइम जॉब करतात, म्हणजे रात्रीला जॉब करणे आणि दिवसा कॉलेज अटेंड करणे. तर हे पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघू शकता. जर तुमच्याकडे जर प्लॅनिंग जर असेल की मला 3rd इयर नंतर 4th इयर मध्ये मला नाईट जॉब करायचा आहे, पार्ट टाइम जॉब करायचा आहे, तर तुमचं कॉलेजचं लोकेशन पण तशा पद्धतीचं असलं पाहिजे. जर तुमचं एकदम डोंगराळ भागात जर कॉलेज जर असेल तर तिथं तुम्हाला जवळपास क्लिनिक नसतात आणि अशा ठिकाणी मग तुम्हाला सोय नसते पार्ट टाइम जॉबची. जर तुमचं कॉलेज जर सिटी एरियामध्ये जर येत असेल तर अशा ठिकाणी मग तुम्ही अफोर्डेबल आहे, तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे कॉलेजचं स्टार्टिंग कधी झालंय. जे नवीन कॉलेजेस स्टार्टिंग झालेत तर तिथं ज्या सोप्या गोष्टी असतात त्याच फक्त अवेलेबल असतात आणि भरपूर सगळ्या सोयी मुलांसाठी अवेलेबल नसतात. आपल्याकडे स्ट्रक्चर लॅब असली पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी भरपूर कॉलेजेसला अजून अपडेशन चालू आहे, भरपूर कॉलेजेसला नाहीये. तर तुम्ही कॉलेज निवडताना थोडं ओल्ड कॉलेज निवडण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तिथं तुम्हाला सर्व सुविधा पण असतील. तिथून 1-2 जर बॅचेस जर तुमच्या आधीच्या असतील तर त्या मुलांचा तुम्ही अनुभव घ्या आणि मग कॉलेजला ऍडमिशन फिक्स करा. भरपूर मुलांचं ऍडमिशन घेतात, मग नंतर त्यांना त्या सुविधा भेटल्या नाही, नंतर त्यांचा मित्र सांगतो अरे आमच्या कॉलेजला तर असं झालं, तुमच्या कॉलेजला काय झालं. मग तुम्हाला निराश व्हावं लागतं की बाबा आमच्या कॉलेजला काहीच होत नाही. तर हे पण तुम्ही गोष्टी बघायच्या आहेत. त्याच्यानंतर सेकंड म्हणजे अलॉंग विथ द मेडिकल कॉलेज. भरपूर नर्सिंग कॉलेज हे पूर्ण मेडिकलच्या कॅम्पसमध्ये येतात, म्हणजे तिथं BDS कॉलेज असतं, आयुर्वेद असतं, होमिओपॅथिक असतं, MBBS असतं. अशा ठिकाणी पूर्ण मेडिकलचा कॅम्पस असतो, तिथं भरपूर सुविधा अवेलेबल असतात. काही ठिकाणी कसं आहे माहिती का, की पूर्णपणे तुमचा कॅम्पस हा इंजिनिअरिंगचा येतो आणि त्याच्यामध्येच आपलं एक नर्सिंगचं कॉलेज असतं. अशा ठिकाणी मग आपल्या आणि त्यांची वाईब जुळत नाही किंवा त्या मुलांचं वेगळं चाललेलं असतं, आपलं वेगळं चाललेलं असतं. तर अशा ठिकाणी तुम्हाला काही छोट्या अडचणी ज्या तुम्हाला फेस करावं लागू शकतात किंवा तिथं डिवायडेशन केल्यासारखं होईल की बाबा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आणि नर्सिंगचे विद्यार्थी, असा एक दुजा भाव पण भरपूर कॉलेजेसमध्ये होतो. म्हणून तुम्हाला एक काय करायचंय की जर मेडिकल कॅम्पस जर असेल तर असं कॉलेज निवडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर हे सगळे आपले पॉईंट्स होते. तर हे पॉईंट्स तुम्ही एक चेकलिस्ट म्हणून तुमचं कॉलेज सिलेक्ट करताना बघायचे. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट जर अजून जर बघायचं ठरलं तर त्याच्यामध्ये तुमचं हॉस्टेल मेस येतं, त्यानंतर तुमच्या घरापासून कॉलेजचं अंतर येतं, त्यानंतर कॉलेजचे स्टार्ट कधी झाले, जुनं कॉलेज आहे की नवीन कॉलेज आहे हे येतं, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला पॅरेंट हॉस्पिटल आहे का नाही हे बघायचंय. पॅरेंट हॉस्पिटल जिथे असेल तिथे तुम्ही 100% ऍडमिशन घेऊन टाका, कारण की तिथे तुम्हाला जास्त करून अडचणी येणार नाहीत. पण जर इन केस जर तुम्हाला पॅरेंट हॉस्पिटल जर नसेल तर मग तुम्हाला ट्रॅव्हलिंग करून जावं लागेल, मग तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च येईल. तुम्ही जर बाहेर जर 15 दिवस राहणार असेल, कुठं लांब हॉस्पिटल असेल, तर मग तिथं जाऊन तुम्हाला अकोमोडेशनसाठी सोय काय असेल हे सर्व तुम्हाला विचारून घ्यायचंय. कॉलेजला तुम्ही ऍडमिशन जाताना तिथल्या शिक्षकांना ते विचारणारच आहे. ॲज वेल तुम्ही तिथले जे सिनियर स्टुडंट आहेत तर तुम्ही त्यांच्याकडून पण त्यांचे अनुभव थोडे ऐकून घ्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा कॉलेजची परिस्थिती काय आहे आणि मी ज्या कॉलेजला जातोय ते कॉलेज चांगलं आहे की नाहीये. तर ही होती एक छोटीशी चेकलिस्ट जे मी बनवली आहे. तर याच्यातून तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट कॉलेज निवडू शकता. तर मला वाटतंय तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. तुम्हाला जर समजला असेल तर तुमचे जे अजून मित्र आहेत ज्यांना नर्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी इंटरेस्ट आहे आणि यावर्षी त्यांना ऍडमिशन घ्यायचंय, तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तर आज 11 तारीख आहे आणि उद्या सोमवार म्हणजे उद्या 12 तारीख आहे.
तर उद्या 12 तारखेला आपली जी स्टेट मेरिट लिस्ट आहे ती उद्या येणार आहे. म्हणजे आपली जी रजिस्ट्रेशन झालेल्या मुलांची लिस्ट आहे तर ती उद्या आपल्या सीईटी सेलच्या वेबसाईटवर येईल. त्यानंतर तुमचं काम काय असणार आहे की तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. मग चॉईस फिलिंग करण्यासाठी भरपूर मुलांचा प्रश्न राहणार आहे की मी कुठलं कॉलेज सिलेक्ट करू. तर त्यासाठी तुम्हाला मी आज जे पॉईंट सांगितले हे पॉईंट तुम्हाला बघायचे आहेत. तर आता तुम्ही असं म्हणाल की बाबा आता आपण तर घरी आहे, कॉलेज तिकडे आहे, मग मला इथून कसं जाणार. तर त्यासाठी तुम्हाला गुगलवर जायचंय, पर्टिक्युलर कॉलेजचं नाव टाकलं, सर्च करायचंय, तिथे तुम्हाला त्या कॉलेजची वेबसाईट बघायला भेटेल. तुम्ही त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जा, त्या वेबसाईटवर पूर्ण वाचा. तिथं कॉलेजचे फोटो गॅलरी असते, तिथं वेगवेगळे डिपार्टमेंटची माहिती असते, त्याच्यानंतर पासिंगचं असतं, मागच्या वर्षीचा कट ऑफ असतो, ज्यावरून तुम्हाला त्या कॉलेजची ते कॉलेज कसं आहे एक तुम्हाला एक आउटलाईन कळेल. तर तुम्हाला काय करायचंय, गुगलवर जायचंय आणि तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही आता बघून ठेवलंच असेल की कुठलं कॉलेज चांगलं आहे, तर त्या कॉलेजबद्दल अजून इन्फॉर्मेशन जाण्यासाठी तुम्ही कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या आणि तिथून तुम्ही कॉलेजची अजून इन्फॉर्मेशन जाणून घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की कॉलेज बाबा कसं आहे आणि एक जनरल आउटलाईन तुम्हाला भेटेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्या चॅनलचं नाव आहे मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. इथं आपण नर्सिंग विषयी येणारे नवनवीन अपडेट्स आणि नर्सिंगचे जे लेक्चर्स आहेत तर ते आपण इथे टाकत असतो. तर तुम्हाला आता नर्सिंगला आलेच आहेत तर तुम्हाला ह्या चॅनलची तुमच्या करिअरमध्ये गरज पडणारच आहे. तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला बेल आयकॉनला दाबून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू तर त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर थँक्यू फ्रेंड्स आणि सपोर्ट करा तुमच्या मित्राला. माझं नाव आहे प्रशांत शिंदे आणि मी पण नर्सिंगचाच विद्यार्थी आहे आणि आज पण जे पॉईंट मी सांगितले तर ते सगळे मी अनुभवातून सांगितले, जे मित्रांकडून मला शिकायला भेटलं आणि मी पण माझ्यातून काही शिकलो. तर हे सर्व पॉईंट्स तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करण्याच्या आधी बघायचे आहेत. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.